नमस्कार. मी डॉक्टर सुनील उगले, के.व्ही.एन. नाईक महाविद्यालय, दिंडोरी. आज आपण समलक्षी अर्थशास्त्र, त्याचा अर्थ, संकल्पना आणि स्वरूप या 3 घटकांचा अभ्यास करणार आहोत. समलक्षी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक अभ्यास शाखा आहे. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र असून अर्थशास्त्रामध्ये कोणत्याही घटकाचा जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा त्याचं आर्थिक विश्लेषण करतो त्यावेळेस असं आर्थिक विश्लेषण किंवा अभ्यास करण्याच्या 2 प्रमुख पद्धती आहेत. त्यामध्ये एक म्हणजे अंशलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धत आणि दुसरी समलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धत. अंशलक्षी पद्धत आणि समलक्षी पद्धत या 2 पद्धतींनी अभ्यास करण्यापूर्वी आपण ज्या घटकाचा अभ्यास करत आहोत तो अभ्यास विषय किती विस्तीर्ण आहे यावर कोणती विश्लेषण पद्धत निवडायची हे अवलंबून असतं. ज्यावेळेस अभ्यास विषय लहान असतो, वेळ व श्रम जास्त असतात, तेव्हा जास्तीत जास्त वेळेत जास्तीत जास्त श्रमात जेव्हा कमीत कमी विषयाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा आपण अंशलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धतीचा वापर करतो. ज्यावेळेस वेळ कमी असतो, श्रम कमी असतात आणि कमीत कमी वेळेत व कमीत कमी श्रमात जेव्हा विस्तीर्ण विषय किंवा मोठा विषय अभ्यासाचा असतो तेव्हा आपण समलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धत निवडतो. म्हणजे थोडक्यात अर्थशास्त्रामध्ये जेव्हा एखाद्या विषयाचं आपण विश्लेषण करतो तेव्हा तो विषय किती विस्तीर्ण आहे किंवा किती मोठा आहे त्यानुसार या 2 पद्धतींपैकी आपण एक पद्धती निवडतो. थोडक्यात विषय छोटा असेल तर अंशलक्षी पद्धत वापरतो आणि जेव्हा विषय खूप मोठा असतो, विस्तीर्ण असतो तेव्हा समलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धत योग्य ठरते. आता समलक्षी अर्थशास्त्राचा उगम आपण जर बघितला तर तो अंशलक्षी अर्थशास्त्रानंतर आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की अर्थशास्त्राचा जनक हा ॲडम स्मिथ आहे. मात्र समलक्षी अर्थशास्त्र हा शब्द जर सर्वप्रथम कुणी वापरला असेल तर तो म्हणजे 1933 मध्ये रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञाने समलक्षी या शब्दाचा सर्वप्रथम वापर केला. मात्र खऱ्या अर्थाने समलक्षी अर्थशास्त्र विकसित करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते म्हणजे आधुनिक अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड केन्स यांनी. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने समलक्षी अर्थशास्त्र विकसित करण्याचं श्रेय हे लॉर्ड केन्स यांना जाते. समलक्षी दृष्टिकोन तसा हा जुनाच आहे. त्याचा उगम जर बघितला तर तो 18व्या शतकातील आहे आणि त्यामुळे लॉर्ड केन्सला समलक्षी अर्थशास्त्राचा जनक म्हणून ओळखलं जातं. समलक्षी अर्थशास्त्र याला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. मॅक्रो हा शब्द मूळ ग्रीक शब्दापासून आलेला आहे. ग्रीक भाषेतील मॅक्रोज या शब्दापासून मॅक्रो हा इंग्रजी शब्द आलेला आहे. मॅक्रोज या ग्रीक शब्दाचा अर्थ मराठीत जर बघितला तर मराठीमध्ये मॅक्रो या शब्दाला अनेक पर्यायी शब्द आहेत. जसं स्थूल, समग्र, व्यापक, ढोबळ, विस्तीर्ण, समष्टी आणि एकूण. म्हणजे थोडक्यात व्यापक अर्थाने मॅक्रो हा शब्द वापरला जातो. अंशलक्षीमध्ये एकदम सूक्ष्म, अंश किंवा बारीक
हे खाली दोन चित्र दिलेले आहेत. जेव्हा ढोबळमानाने दुर्बिणीमधून आपण एखादी वस्तू बघतो त्याला आपण ढोबळ निरीक्षण असं म्हणतो. पण जेव्हा त्या वस्तूचं आपल्याला बारकाईने निरीक्षण करायचं असतं तेव्हा आपण मायक्रोस्कोप किंवा भिंगाचा चष्मा वापरतो किंवा भिंगाची काच वापरतो. म्हणजे थोडक्यात बारकाईनं जर निरीक्षण करायचं असेल तर मायक्रो इकॉनॉमिक्स आणि ढोबळमानाने जर निरीक्षण करायचं असेल तर मॅक्रो इकॉनॉमिक्स असा मूलभूत फरक या दोन शास्त्रामधील आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स या शास्त्राची जर ओळख करायची असेल तर समलक्षी अर्थशास्त्रात एकूण अर्थव्यवस्थेचा अभ्यास होतो. एक देश किंवा जंगल. आता इथे खाली तुम्ही जर चित्र बघितलं असेल तिथं एका बाजूला जंगल आहे आणि एका बाजूला झाड आहे. जर जंगल आणि झाड या दोन घटकांचा अभ्यास करायचा असेल तर आपण यामध्ये जंगलाचा अभ्यास करायचा असेल तर हा विषय विस्तीर्ण आहे, विषय मोठा आहे. कारण की एका जंगलामध्ये अनेक झाडं असतात आणि त्यामुळे एका झाडाचा दुसऱ्या झाडावर नकळत परिणाम होत असतो आणि त्यामुळे साहजिकच जेव्हा विषय खूप विस्तीर्ण असतो तेव्हा आपण समलक्षी पद्धतीचा वापर करणं. म्हणजे थोडक्यात जंगलाचा अभ्यास असेल, देशाचा अभ्यास असेल, राष्ट्रीय उत्पन्न असेल, अशा विस्तीर्ण घटकांचा अभ्यास करण्यासाठी आपण समलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धत वापरतो. जेव्हा एका झाडाचा, एका कुटुंबाचा, एका कंपनीचा जेव्हा अभ्यास करायचा असेल तर आपण विषय लहान असल्यामुळे अंशलक्षी पद्धत वापरतो. म्हणजे थोडक्यात विषय विस्तीर्ण असेल तर समलक्षी पद्धत आणि विषय छोटा असेल तर अंशलक्षी पद्धत. आता समलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय याची जर आपण व्याख्या किंवा संकल्पना बघितली तर ज्यावेळेस विशिष्ट घटकाचा स्वतंत्र अभ्यास न करता सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला समलक्षी अर्थशास्त्र असं म्हणतात. समग्र मध्ये सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास होतो. याचं कारण म्हणजे जेव्हा अर्थव्यवस्थेमधील विविध घटकांचा एकमेकावर परिणाम होत असतो आणि हा एकमेकावरील परिणाम अभ्यासाचा असेल तर अशा वेळेस प्रत्येक घटकाचा स्वतंत्र अभ्यास न करता त्यांचा एकत्रित अभ्यास करणं हे उचित ठरतं. म्हणजे समलक्षी अर्थशास्त्रामध्ये सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास केला जातो. आता समलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप आपण जर बघितलं तर कोणत्याही शास्त्राच्या स्वरूपावरून ते शास्त्र नेमकं कसं आहे, कसं वेगळं आहे याची आपल्याला कल्पना येते. जेव्हा एखादी वस्तू आपण न बघता जर एखाद्या व्यक्तीने त्या वस्तूचं नेचर किंवा वर्णन करून आपल्याला जर सांगितलं तर ती वस्तू न बघताही त्याच्या वर्णनावरून नेमकी ती वस्तू कशी आहे याची आपल्याला कल्पना येते. म्हणजे एखाद्या अंध व्यक्तीला टेबल कसा आहे याचं आपण जर वर्णन करून सांगितलं किंवा त्याचं नेचर सांगितलं तर ती अंध व्यक्ती तो टेबल न बघताही तो टेबल कसा असेल याची आपल्या मनामध्ये एक इमेज तयार करतो. त्याच पद्धतीने कोणत्याही शास्त्राच्या स्वरूपावरून ते शास्त्र नेमकं कसं आहे याची आपल्याला कल्पना येते. जेव्हा आपण समलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप बघतो त्यावेळेस अंशलक्षी अर्थशास्त्रापेक्षा समलक्षी अर्थशास्त्र कसं भिन्न आहे याची आपल्याला कल्पना येते. आणि याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे समलक्षी अर्थशास्त्रामध्ये सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास होतो. त्याला आपण समुच्चयात्मक विश्लेषण म्हणजे समूहातील सर्व घटकांचं एकत्रित विश्लेषण, थोडक्यात एकत्रित गोळाबेरीज करून म्हणजेच सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास आपण करतो त्याला
समुच्चयात्मक विश्लेषण असं म्हणतो. जर अंशलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र यांची आपली जर तुलना करायची असेल तर अंशलक्षीमध्ये जे सिद्धांत आहेत, विशेषतः मागणीचा नियम असेल किंवा पुरवठा नियम असेल, तर मागणीच्या नियमामध्ये काय आहे, इतर परिस्थिती कायम असताना जर किंमत वाढली तर मागणी कमी होते, या उलट किंमत कमी झाल्यास मागणी वाढते. म्हणजे मागणीचा नियम मांडताना किमतीशिवाय इतर सर्व घटक आपण स्थिर मानतो. कारण की अंशलक्षीमध्ये प्रत्येक घटकाचा आपण स्वतंत्र अभ्यास करतो. म्हणजे फक्त किमतीचा मागणीवर काय परिणाम होईल हेच आपण बघतो आणि त्यामुळे किमतीशिवाय इतर जे घटक आहेत आपण ते स्थिर मानतो. मात्र समग्रमध्ये इतर परिस्थिती स्थिर आहे किंवा कायम आहे असं गृहीत धरण्याची गरज नसते, कारण की समग्र लक्षीमध्ये आपण सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास करतो, कोणताही घटक दुर्लक्षित करत नाही आणि त्यामुळे इतर परिस्थिती स्थिर गृहीत धरावी लागत नाही. थोडक्यात सर्व घटकांचा स्वतंत्र अभ्यास न करता एकत्रित अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र होय. आता समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप आपल्याला जर बघायचे असेल तर 7 मुद्द्यांवरून समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप नेमके कसे आहे याची आपल्याला कल्पना येईल. हे 7 मुद्दे याप्रमाणे आहेत. पहिलं म्हणजे समुच्चयात्मक विश्लेषण, 2 पैशात अभिव्यक्ती, 3 मागणी पुरवठ्याचा सुप्त संबंध, 4 उत्पन्न हाच दुवा, 5 एकूण मागणीचा विचार, 6 एकूण पुरवठ्याचा विचार आणि 7 समतोलाच्या विविध अटी. या 7ही मुद्द्याच्या आधारे आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप नेमके कसे आहे हे स्पष्ट करता येईल. त्यातलं पहिलं म्हणजे समुच्चयात्मक विश्लेषण, समूहाचं विश्लेषण किंवा सर्व घटकांचं विश्लेषण. आपण व्याख्येत बघितल्याप्रमाणे समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एका घटकाचा किंवा प्रत्येक घटकाचा स्वतंत्र अभ्यास न करता सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास करतो. आता एकत्रित अभ्यास का करतो? ज्यावेळेस एका घटकावर एकापेक्षा अनेक घटकांचा प्रभाव पडतो, अशा वेळेस सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास करणं हे उचित ठरतं. कारण की प्रत्येक घटकात बदल झाला की त्याच्या अनुषंगाने दुसऱ्या घटकावर, दुसऱ्या घटकाचा तिसऱ्या घटकावर, तिसऱ्या घटकाचा पुढच्या घटकावर, अशा एका घटकाचा अनेक घटकांवर प्रभाव पडत असल्यामुळे अशा वेळेस समुच्चयात्मक विश्लेषण पद्धत उपयुक्त ठरते. या चित्रामध्ये आपण जर बघितलं तर इथं 4 दगड आहेत. हे 4ही दगड एकमेकाशी कनेक्ट आहे किंवा एका घटकाचा, एका दगडाचा दुसऱ्या घटकावर परिणाम होऊ शकतो. समजा इथे वरील उजव्या बाजूचा दगड आहे, जर तो काढला तर हा बॅलन्स बिघडेल आणि हे 2 दगड खाली पडतील. जर हा मधला दगड काढला तर 2 वरचे दगड हे खाली पडतील. जर खालचा दगड काढला तर वरचे 3ही दगड पडतील. म्हणजे इथं एका घटकाचा दुसऱ्यावर, दुसऱ्याचा तिसऱ्या घटकावर प्रभाव असल्यामुळे या 4ही घटकांचा एकत्रित अभ्यास करणं उचित ठरेल. दुसरं स्वरूप म्हणजे पैशात अभिव्यक्ती किंवा पैशामध्ये रूपांतर. उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना एका वर्षाच्या कालखंडात देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार मूल्यांकन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होईल. म्हणजे थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना देशामध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांची गणना आपण करतो. मात्र वस्तूंची बेरीज करणं शक्य नसतं, कारण की वस्तू एकजिनसी नसतात. तसेच त्या वस्तूंचं मोजमाप करण्यासाठी जे परिमाण आपण वापरतो, साधन वापरतो ते भिन्न असतं. समजा मी म्हटलं की एक आंबा
1 किलो गहू, 1 लिटर दूध आणि 1 मीटर कापड बरोबर किती? तर त्याचं उत्तर आपल्याला काढता येणार नाही, कारण की आंबा नगामध्ये मोजतो, गहू किलोमध्ये मोजतो, दूध लिटरमध्ये मोजतो आणि 4 म्हणजे कापड हे आपण मीटरमध्ये मोजतो. इथे चारही वस्तू एकजिनसी नाही. चारही वस्तूचं मोजमाप करण्याचं साधन हे भिन्न आहे आणि त्यामुळे त्यांची बेरीज करता येत नाही. तेव्हा अशा वेळेस आपण त्या वस्तूंची बेरीज न करता या चारही वस्तूंचं पैशामध्ये रूपांतर करतो आणि शेवटी त्या पैशाची बेरीज करतो. म्हणजेच थोडक्यात आंब्याची किंमत आपण काढू, त्यानंतर गव्हाची किंमत काढू, दुधाची किंमत काढू आणि कापडाची किंमत काढू आणि या सर्व वस्तूंचं पैशामध्ये रूपांतर केल्यानंतर आपल्याला एकूण उत्पन्न प्राप्त होतं. म्हणजे थोडक्यात समग्रमध्ये सर्व वस्तू व सेवांचं आपण पैशामध्ये रूपांतर करतो. तिसरा मुद्दा म्हणजे मागणी पुरवठ्याचा सुप्त संबंध. मागणी आणि पुरवठा या दोन घटकामध्ये सुप्त संबंध असतो. तो अंशलक्षीमध्ये दुर्लक्षित होतो. याचं कारण म्हणजे अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये मागणीचा नियम आणि पुरवठ्याचा नियम या दोन्ही नियमांचा आपण स्वतंत्र अभ्यास करतो आणि त्यामुळे मागणी आणि पुरवठा या दोन घटकांमधील सुप्त संबंध हा दुर्लक्षित होतो. मात्र समलक्षी अर्थशास्त्रामध्ये मागणी आणि पुरवठा या दोन्ही घटकांचा एकत्रित अभ्यास केल्यामुळे त्या दोघांमधील सुप्त संबंध हा स्पष्ट करता येतो. मागणीच्या नियमामध्ये इतर परिस्थिती कायम असताना किंमत वाढल्यास मागणी कमी होते, तर पुरवठ्याच्या नियमामध्ये किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो आणि त्यामुळे मागणीच्या नियमामध्ये आणि पुरवठ्याच्या नियमामध्ये मागणी करणारी व्यक्ती ह्या भिन्न दिसतात. मात्र समग्रमध्ये या दोनही घटकांचा एकत्रित अभ्यास केल्यामुळे मागणी करणारा व पुरवठा करणारा या दोन्ही व्यक्ती एकच असू शकतात आणि त्यामुळे त्यांच्यातील सुप्त संबंध हा स्पष्ट होतो. क्रमांक 4 उत्पन्न हाच दुवा. आपण जर अंशलक्षीचा जर विचार केला तर अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये मागणी व पुरवठ्यातील समतोल हा किमतीद्वारे प्रस्थापित होतो. म्हणजे मागणी आणि पुरवठ्यात यांच्यात समतोल साधण्याचं काम हे किंमत करत असते. मात्र किमतीपेक्षाही मागणी व पुरवठ्यातील समतोलावर उत्पन्नाचा प्रभाव हा जास्त असतो आणि त्यामुळे समलक्षीमध्ये किमतीपेक्षा उत्पन्न हाच मागणी पुरवठ्यामधला दुवा असतो असं मानलं जातं. उदाहरणार्थ अंशलक्षीमध्ये जर किंमत दुप्पट झाली तर मागणी निमपट होते. म्हणजे थोडक्यात जर किंमत वाढली तर मागणी कमी होते असं आपण अंशलक्षीमध्ये बघतो. मात्र मी म्हटलं की किंमत दुप्पट झाली असताना उत्पन्न चौपट असेल तर मागणी कशी असेल? तर अंशलक्षीमध्ये उत्तर येईल त्याचं मागणी कमी असते. मात्र किमतीपेक्षा उत्पन्न जास्त वेगाने वाढतं आणि किंमत वाढूनही उत्पन्न कमी होत नाही आणि त्यामुळे साहजिकच किमतीपेक्षा उत्पन्नाचा प्रभाव जास्त असतो असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पाचवा मुद्दा एकूण मागणीचा विचार. अंशलक्षीमध्ये एका व्यक्तीची एका कुटुंबाची मागणी आपण विचारात घेतो. मात्र समलक्षीमध्ये आपण एका व्यक्तीच्या मागणीऐवजी देशातील एकूण मागणीचा विचार करतो. जर एकूण मागणी मोजायची असेल तर देशातील सर्व उपभोक्ते म्हणजेच नागरिकांची मागणी अधिक व्यापारी, उद्योजक किंवा व्यवसाय
संस्थेची मागणी, अधिक शासन किंवा सरकार राज्य कारभार करण्यासाठी ज्या विविध वस्तू व सेवांची मागणी करतात ती मागणी, आणि विदेशी ग्राहक आपल्या वस्तूंसाठी जी मागणी करतात ती विदेशी ग्राहकांची मागणी. अशा पद्धतीने समलक्षी अर्थशास्त्रामध्ये उपभोक्त्यांची मागणी अधिक उद्योजकांची मागणी अधिक शासनाची मागणी अधिक विदेशी ग्राहकांची मागणी आपण जर एकत्रित केली तर आपल्याला एकूण मागणी मिळते. ज्याप्रमाणे एकूण मागणीचा विचार समग्रमध्ये केला जातो त्याचप्रमाणे एकूण पुरवठ्याचा विचार समलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अंशलक्षी अर्थशास्त्रात एका वस्तूचा पुरवठा विचारात घेतला जातो, तर समग्रमध्ये एका वस्तूच्या पुरवठ्याऐवजी देशातील एकूण पुरवठ्याचा विचार होतो. एकूण पुरवठा किती आहे हे मोजण्यासाठी देशातील एकूण उत्पादन अधिक विदेशातून केलेली आयात यांची आपण जर बेरीज केली तर आपल्याला एकूण पुरवठा मिळतो. म्हणजे एकूण पुरवठा मोजण्यासाठी एका वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांचे एकूण उत्पादन अधिक आपल्या देशातून विदेशातून केलेली सर्व आयात आपण जर त्यात मिळवली तर आपल्याला एकूण पुरवठा मिळतो. यामध्ये देशातील उत्पादन जास्त महत्त्वाचे असते, कारण की देशातील उत्पादनामुळे देशातील लोकांना रोजगार मिळतो, देशाचं उत्पन्न वाढतं. त्या तुलनेमध्ये विदेशातून केलेली आयात ही कमी महत्त्वाची असते, कारण की आयात जर केली तर आपल्याला आपलं जे उत्पन्न आहे ते बाहेर जातं, तसंच आपला रोजगार न वाढता परक्यांचा रोजगार वाढतो. त्यामुळे एकूण पुरवठ्यामध्ये देशातील उत्पादन हे जास्त महत्त्वाचे असते, तर आयात ही कमी महत्त्वाची मानली जाते. तसंच समलक्षी अर्थशास्त्रामध्ये विविध समतोलाच्या अटींचाही अभ्यास होतो. त्यामध्ये साहजिकच समलक्षी अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संतुलनाचा अभ्यास करताना विविध घटकांमध्ये समतोल प्रस्थापित होतो. या समतोलाच्या अटी आपण जर बघितल्या तर त्यामध्ये एकूण मागणी बरोबर एकूण पुरवठा, एकूण उत्पन्न बरोबर एकूण खर्च, एकूण उत्पादन बरोबर एकूण मागणी, एकूण आयात मूल्य बरोबर एकूण निर्यात मूल्य आणि एकूण पैशाची मागणी बरोबर एकूण पैशाचा पुरवठा, अशा विविध समतोलाच्या अटींचा अभ्यास समलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. थोडक्यात समलक्षी अर्थशास्त्र म्हणजे सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास न करता प्रत्येक घटकाचा एकत्रित अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समलक्षी अर्थशास्त्र होय. आणि समलक्षी अर्थशास्त्राच्या स्वरूपावरून समलक्षी अर्थशास्त्र अंशलक्षी अर्थशास्त्रापेक्षा कसं भिन्न आहे याची आपल्याला कल्पना येते. धन्यवाद.